जळगावमधील चाळीसगाव येथे बुधवारी 7 फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास भाजपच्या एका माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी भागात माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्या तोंडावर रुमाल बांधून कारमधून आलेल्या 5 तरुणांनी अचानक गोळीबार केला। यामध्ये माजी नगरसेवक मोरे हे गंभीर जखमी झालेत। त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे। त्यांना उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या प्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। दरम्यान तपासादरम्यान पोलिसांना साईगव्हाण नागद कन्नड रोडवर संशयित बेवारस कार मिळून आली आहे। या प्रकरणी घटनेचा पुढील तपास चाळीसगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव पोलीस करत आहेत। अजीज सय्यद, 9 न्यूज महाराष्ट्र, चाळीसगाव।